नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे अगदी मनापासून। आज आपण अख्ख्या मुगाचे उत्तप्पे करणार आहोत। आपल्या आरोग्यासाठी तर खूप फायद्याचे आहेत आणि मुलांनी तर आवडीने खातील हा असा पदार्थ आहे। आपण नेहमी तांदळाचे बनवतो, पण आज काहीतरी वेगळं म्हणून आज कडधान्यापासून बनवायचं। चला तर मग मी तुम्हाला सांगते। रात्री हे मूग मी भिजू घातलेले होते, सकाळी छान भिजल्यानंतर त्याला धुवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून याचे पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपल्याला आपण जसे डेली उत्तप्प्याची पेस्ट बनवतो तांदळाच्या, तशीच पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी हा कांदा घेतलेला आहे, हा टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे। कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। अजून भाज्या जर असतील तर तुम्ही ॲड करू शकता। माझ्याकडे एवढ्याच होत्या म्हणून मी एवढंच टाकले। त्यानंतर हे जे पेस्ट बनवून घेतलेली होती ते मी टोपल्यात टाकून दिलेली आहे। याला 1 मिनिट असं फिरवून घ्यायचं। छान पीठ मळलं जातं यामुळे, म्हणून याला एक साइडनच असं फिरवून घ्यायचं। त्यानंतर जे कट केलेले आपण भाज्या आहे ते टाकून द्यायचं। सर्वात आधी मी हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घेते, त्यानंतर टोमॅटो टाकून देते, त्यानंतर कांदा टाकणार आहे। तुमच्याकडे अजून जर भाज्या असतील तुम्ही ॲड करू शकता मध्ये, खूप छान लागतात एकदम टेस्टी असे। त्यानंतर हे शिमला मिरची आहे ती पण टाकून दिली आणि त्याला सर्व भाज्या असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छान भाज्या मिक्स झालेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे, थोडीशी मी जिरे घेते आणि हातावरच घासून टाकणार आहे। हातावर घासल्यामुळे त्याचं वास खूप छान येतं पिठामध्ये गेल्यानंतर। त्याला पण फिरवून घेते असं छान 1-2 मिनिट फिरवू द्यायचं। त्यानंतर मी गॅसवर आता तवा ठेवणार आहे। तवा छान गरम झालं होईपर्यंत त्याला थांबायचं आपण। त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं। असं मी कांदा घेतला आणि वरी चम्मच लावून तेल फिरवून घेतलं आहे। ही अशी वाटी घ्यायचं, खाली जी बुडाला चपटी असते ती वाटी घ्यायची। त्यानंतर तव्यावर छोटे छोटे असे उत्तप्पे टाकायचे। तुम्ही मोठे पण टाकू शकता, पण मला मुलींना द्यायचं होतं टिफिनला म्हणून मी छोटे छोटेच बनवत आहे। त्यांना खायला इझी जातं हातात घेऊन। 1-5 मिनिट थांबायचं। तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक तव्याने हे उत्तप्पे सोडलेले आहेत। त्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायचं, दोन्ही साइडनं भाजून घ्यायचं त्याला, एका साइडनं भाजायचं नाही, दोन्ही साइडनं भाजून घ्यायचं। खाली चिटकत वगैरे काहीच नाही, तुम्ही बघू शकता। हे बघा छान निघत आहेत मस्तच। त्यानंतर मी आता याला सोयीचं करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनं खूप छान भाजले गेलेले आहेत, मोडले वगैरे काहीच नाहीत आणि चिटकून पण बसलेले नाहीत। मस्त भाजल्यामुळे मी त्यांना साईडला काढून घेते। हे अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचं। अशा चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे काय होतं, याची जी वाफ असते ना ते खालून वरून निघून जाते आणि डब्यामध्ये पॅक केल्यानंतर त्यामधून पाणी वगैरे सुटत नाही। वाफेमुळे डब्यात टाकले की पाणी सुटतं, त्यामुळे मी या चाळणीत टाकलेलं आहे। याला सॉस सोबत खाऊ शकता तुम्ही, खूप छान लागतात एकदम भारी असे। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। खा आणि मस्त राहा। बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।